असा गैरसमज प्रसारमाध्यमांच्याकडून पसरवला जातोय, विरोधकांकडून तो पसरवला जातोय। असं काही नाही आहे। तुम्ही जर ते परिपत्रक वाचलं तिथं कुठेही लाडकी बहीण योजनेचा उल्लेख आहे का, तर त्या परिपत्रकामध्ये उल्लेख नाही आहे। कोणी तशा पद्धतीनं महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी, त्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी असं कुठं म्हटलेलं आहे का की लाडकी बहीण योजना आली म्हणून आम्ही हा बंद करत आहोत। मुळात तो निधी बंद होणारच नाही आहे। तो दुसरीकडून उपलब्ध होत असल्यामुळे एका ठिकाणून पर्यायी ठिकाणून जर तो निधी उपलब्ध होत असेल तर मग तो दोन ठिकाणून ड्युप्लिकेशन व्हायला नको, अशा पद्धतीनं तो शासन निर्णय आहे। आणि त्याही शासन निर्णयामध्ये काही शब्दरचना त्याच्यामध्ये काहीतरी चुकीची असल्यामुळे अशा किंवा तिथं काही उल्लेख करायचा राहून गेलेला असल्यामुळे की हा निधी कायमस्वरूपी राहील किंवा चालू राहील हा उल्लेख करायचा राहून गेल्यामुळे हा गैरसमज त्या ठिकाणी पसरवला जातो आहे। त्याचा रिवाईज जे काही नोटिफिकेशन किंवा GR आहे ते सुद्धा आता संबंधित विभाग मला वाटते त्यांनी काढलेला आहे, तो सुद्धा थोड्याच वेळात प्रसिद्ध करण्यात येईल। त्याच्यामुळे कुठेही त्या GRमध्ये असा उल्लेख करण्यात आलेला नाही आहे की लाडकी बहीण योजना किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेला असल्यामुळे हा निधी आम्ही थांबवतोय, अशा पद्धतीचा कुठेही उल्लेख नाही। विरोधकांना तशा पद्धतीचा गैरसमज लोकांमध्ये पसरवायचा आहे, शेतकरी माता भगिनींमध्ये किंवा बांधवांमध्ये पसरवायचा आहे, म्हणून ते या संदर्भातला अपप्रचार करत आहेत। या पद्धतीनं महिलांवर, लहान मुलींवर अत्याचार चालू आहेत सध्या राज्यात, काय आपलं खातं आपलं सरकार कमी करते किंवा अपयशी करते? एक आपल्याला मी सांगते की गृह विभाग आणि इतर जे सगळे विभाग आहेत ते या संदर्भामध्ये निश्चितपणाने गांभीर्याने लक्ष देऊन आहेत। बदलापूरचं प्रकरण असो, इतर प्रकरण असो, अकोल्यामध्ये एक प्रकरण झालं मधल्या कालावधीमध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा जे संबंधित आरोपी होते त्यांच्यावर FIR दाखल झालेला आहे। त्यावर जे सरकारी वकील आहेत ते त्या ठिकाणी नेमले गेलेले आहेत। कुठेही शासन याबाबत म्हणजे जबाबदारीने काम करत नाही आहे किंवा दुर्लक्ष करते असं कुठलीही गोष्ट किंवा बाब नाही आहे। एक आहे की आत्ता केंद्र शासनाने जे नवीन कायदे आणलेले आहेत याच्यामध्ये सुद्धा अशा आरोपींना कडक शासन होण्याच्या दृष्टिकोनातून आत्ताच्या प्रचलित जे काही घटना आहेत किंवा कालांतराने कायद्यामध्ये काही बदल करणं अपेक्षित असतं या दृष्टिकोनातून बदल करण्यात आलेले आहेत। शक्ती कायदा जो गृह विभागाच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला होता, त्याच्यातल्या अनेक बाबी आत्ता जो केंद्र शासनाने नवीन कायदा आणलेला आहे याच्यामध्ये अंतर्भाव त्याचा करण्यात आलेला आहे। जे त्याच्यातून काही 25-30% जे मुद्दे राहिलेले असतील ते सुद्धा फेरसादर प्रस्ताव शक्ती कायद्याचा आपलं महायुतीचं सरकार म्हणजे महाराष्ट्र शासन गृह विभाग करत आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।